नमस्कार. आज आपण करतोय सत्यनारायणच्या पूजेच्या प्रसादाचा शिरा. तर त्यावेळेस जो केलेला असतो प्रसाद तर त्याची टेस्ट अगदीच वेगळी असते, कारण आपण तो देवासाठी बनवतो. पण जवळपास तसाच त्याच चवीचा थोडासा त्याच पद्धतीचा आपण घरीसुद्धा तसाच शिरा आपण बनवू शकतो. काही व्रत असेल, सणावाराला किंवा कधी गोड खावंसं वाटलं त्यावेळेस आपण हा शिरा बनवून खाऊ शकतो. आणि सत्यनारायणच्या पूजेचा प्रसाद सगळ्यांनाच आवडतो. एकदा घेतला की तो पुन्हा खावासा वाटतो. आहे की नाही खरं ते कमेंटमधून मला सांगा तुम्ही. तर मग असाच आपण शिरा आज बनवतो. तर बघा, एक वाटी घेतलेली आहे, त्याच मापाने आपण सर्व साहित्य घेणार आहोत. तर ही वाटी आहे बघा, छोटी वाटी आहे, त्याचा आपण भरपूर शिरा बनतो. तर छोटी वाटी आहे, तर याच मापाने आपण सर्व साहित्य घेणार आहोत. तर आता या वाटीने 1.25 वाटी मी साजूक तूप घेतलं आहे, घरचं तूप आहे. नंतर 1.25 वाटी बारीक रवा घेतला आहे, जाड रवा असेल तरीही चालतो. नंतर 1.25 वाटी साखर घेतलेली आहे आणि हवे तेवढे तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. आणि एक केळ घेतलेलं आहे, पण ते मोठं आहे, आपण अर्धच वापरणार आहोत कारण वाटी छोटी आहे. जर मोठी वाटीचं माप तुम्ही घेतलं तर हे मोठं केळ तुम्हाला वापरावं लागेल. तर आता बघा, पहिल्यांदा आपण आता पुन्हा त्याच वाटीने आपण 1.25 वाटी एका पातेल्यामध्ये पाणी घेणार आहोत आणि त्यामध्येच आपण 1.25 वाटी दूध टाकणार आहोत. तर आता आपण हे फक्त मिक्स करून बाजूला ठेवून देऊया. गरम करायला आपण नंतर ठेवायचं आहे, आपला रवा भाजल्यानंतर. आता हे बाजूला ठेवून देऊया. तर आता बघा, तूप घेतलं आहे, त्याच्यातलं निम्मं तूप मी कढईमध्ये टाकलं आहे. आता गॅसवर कढई ठेवली आणि आता त्यामध्ये आपण हा रवा भाजून घ्यायचा आहे. तर मंद गॅसवर खरपूस असा आपण हा रवा भाजायचा आहे, अगदी वास सुटेपर्यंत. खमंग वास जेव्हा सुटतो तेव्हा रवा भाजला समजायचं. तर मंद गॅसवरती आपण आता भाजून घेऊया. तर बघा, आता ॲब्झॉर्ब केलेलं जे तूप होतं ते आता रिलीज झालेलं आहे, म्हणजे छान रवा आता आपला छान असा भाजला जातो आहे. बघा, आता हळूहळू त्याचा रंगसुद्धा बदलतो आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला छान असा रवा भाजून घ्यायचा आहे. त्याचा जास्त रंगही बदलू द्यायचा नाही आहे, एकसारखं हलवायचं आहे. रवा भाजण्यावरच हा प्रसादाचा शिरा अवलंबून असतो. बघा, आता त्याचा थोडासा रंग बदललेला आहे, जास्त करपू द्यायचा नाही. अगदी बघा, मस्त असा रंग आलेला आहे, त्याला हलका गोल्डन रंग आला आहे. आता आपण तो लगेच काढून घेऊयात. तर एका प्लेटमध्ये मी काढून घेते. आता पुन्हा गॅसवरती मी आता कढई तशीच ठेवलेली आहे. आता आपण काय करणार आहोत, हे केळ जे आहे ते अर्ध आपण वापरणार आहोत. आता ते सोलून आपण बारीक बारीक त्याच्या चकत्या करणार आहोत, कारण तुपामध्ये लगेच मेल्ट होईल. तुम्ही हाताने असं कुस्करून टाकलं तरी चालेल किंवा चाकूने. आता छान अशा आपण चकत्या करूयात. आता जर मोठ्या वाटीचं जर तुम्ही माप घेतलं तर हे एक मोठं केळ तुम्ही वापरू शकता, किंवा मग यासाठी आपण छोटे छोटे 2 केळं तुम्ही वापरू शकता, किंवा या वाटीसाठी एक छोटंसं केळ तुम्ही वापरू शकता. तर बघा, आता त्याच्या छान अशा चकत्या केलेल्या आहेत. आता आपण कढईत राहिलेलं तूप टाकायचं आहे आणि त्यामध्ये आता हे केळ आपण छान असं परतून घ्यायचं आहे. तर मंद गॅसवरती हे पुन्हा एकसारखं हलवायचं आहे, म्हणजे त्यामध्ये हे केळ चांगलं मेल्ट होतं, तुपामध्ये चांगलं मिक्स होतं. तर एक 2 मिनिटभर आपण हे चांगलं परतून घ्यायचं आहे. तर बघा, आता तुम्ही छान असं हे केळ त्यामध्ये मिक्स झालेलं आहे, छान असं पातळ झालं आहे बघा. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत भाजलेला रवा. आता रवा त्यामध्ये पुन्हा अजून थोडासा आपण भाजून घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही, रवा अगदी बघा तुपामध्ये मस्त हलका झालेला दिसतोय. त्याला बघा बुडबुडे येतात. छान रवा आणि
केळ त्यामध्ये मस्त भाजलं जाते. आता आपण तिकडं ते दूध तापायला ठेवलेलं आहे. आता हे छान असं आपलं परतून झालं. हे दोन्ही सुद्धा गरम पाहिजे आपल्याला. हे रवा सुद्धा हा गरम पाहिजे आणि हे दूध आणि पाणी जे एकत्र केले ते सुद्धा गरम पाहिजे. आता हे तापलेलं दूध जे आहे ते त्यामध्ये टाकूयात आणि मस्त दोन्हीही गरम असल्यामुळे मस्त असा हा आपला शिरा छान लगेच शिजतो. तर आता हलवून घेऊन आपण थोडा वेळ त्यावरती झाकण ठेवायचं. तर एखाद्या मिनिटभर झाकण ठेवून आता बघा लगेच आपला हे दूध जे आहे ते आटलं गेलेलं आहे आणि त्यामध्ये हा रवा छान असा शिजलेला आहे. बघू शकताय तुम्ही मस्त रवा फुलून आलेला आहे. आता थोडंसं हलवून घ्यायचं आहे. आता हे प्रमाण सगळं अगदी बरोबर आहे, त्यामुळे आपल्याला वरून दूध किंवा काही पाणी वगैरे घालण्याची अजिबात गरज नाही. तर मस्त असा शिरा शिजलेला आहे. आता त्यामध्ये आपण घालणार आहोत साखर. तर 1/4 वाटी जी साखर घेतलेली होती ती त्यामध्ये आता आपण मिक्स करूयात. आता जसं जसे साखर आपली मिक्स होईल किंवा विरघळेल त्यामध्ये तसा शिरा पुन्हा हा पातळ होतो आणि थोडासा आपल्या शिऱ्याचा हा रंगसुद्धा बदलतो. तर एकसारखं हलवून घ्यायचं आहे थोडा वेळ. थोडंसं साखर पुन्हा आटली जाते किंवा शिरा थोडासा घट्ट होतो पुन्हा. साखरेचं पाणी होऊन पुन्हा शिरा घट्ट व्हायला सुरुवात होते बघा. आता लागलाय शिरा घट्ट व्हायला लागलाय. आता आपण त्यामध्ये घालणार आहोत वेलदोडे पूड आणि ड्रायफ्रूट्स. तर ड्रायफ्रूट्स तुम्हाला कोणते आवडत असतील ते तुम्ही घालू शकताय. मी काजू बदामचे काप केलेले होते ते त्यामध्ये मी टाकणार आहे. वेलदोडे पूड आणि ड्रायफ्रूट्स. तुम्ही मनुके घालू शकताय. तुम्हाला जसं आवडत असेल ड्रायफ्रूट्स तुम्ही ते घालू शकता. तर आपला बघा आता शिरा हा छान असा तयार झालेला आहे. तर वाटतंय की नाही सत्यनारायणच्या पूजेच्या प्रसादाचा शिरा. तर तशाच पद्धतीचा आपण घरीसुद्धा करू शकतो, अगदी समप्रमाणात अगदी सगळे जिन्सा घेऊन. तर चला मग आपण आता एका प्लेटमध्ये काढूयात. तर बघा तुम्हाला हा प्रसादाचा शिरा व्हिडिओ हा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. म्हणजेच दररोज जे माझे व्हिडिओ अपलोड होतील ते तुम्हाला पहिल्यांदा बघायला मिळेल नोटिफिकेशन येऊन. तर चला भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.